प्रायोजक सर्वोत्तम मसाले रामबंधू मसाले। पुढच्या आठवड्यात जनसुरक्षा विधेयक सभागृहात मांडलं जाण्याची शक्यता। विधिमंडळात जनसुरक्षा विधेयक बैठक संपन्न। मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। आप किसकी रोटी खा रहे हो? हमारे पैसे पर पल रहे हो। तुम कौन सा टैक्स देते हो? कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास? ये बहुत बड़े बॉस हो तो चलो बिहार, चलो उत्तर प्रदेश, चलो तमिलनाडु, तुमको पटक पटक के मारेंगे। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंनी मराठी माणसाविरोधात ओकली गरळ। आपटून मारण्याची धमकी। भाजपच्या निशिकांत दुबेंना ओळखतं कोण? आम्ही कोणत्याही भाषेच्या विरोधात नाही, मात्र त्रिभाषा सक्ती केल्यास सहन करणार नाही। उद्धव ठाकरेंचा पुन्हा इशारा। तोडा फोडा आणि राज्य करा हे भाजपचे राजकारण, हेच मराठी भाषेचे मारेकरी। पहलगाम हल्ल्याची तुलना करणाऱ्या शेलारांवरती उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र। महाराष्ट्र कुणाच्या तुकड्यांवर जगत नाही। मराठी माणसाचं जीडीपीत किती योगदान हे सांगण्याची गरज नाही। आशिष शेलार यांचा निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर पलटवार। मीरा भाईंदरमधल्या उद्याच्या मोर्चाला परवानगी नाकारली। मोर्चा काढला तर खबरदार कारवाई करणार। सोशल मीडियावरती पोस्ट करणाऱ्यांवरही पोलीस उपायुक्तांकडनं कारवाई करण्याचा इशारा। भारतातील सगळ्याच भाषा राष्ट्रभाषा। हिंदी मराठीच्या वादावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जाहीर केली भूमिका। राज्यामध्ये ओयो हॉटेलशी साखळी वाढतीये। सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत मांडला मुद्दा। सुसंस्कृत राज्यात संस्कृतीचा ऱ्हास होतोय, त्यामुळे गृहराज्यमंत्र्यांनी ओयो हॉटेलचा अभ्यास करावा, मुनगंटीवारांची मागणी। सप्टेंबरपर्यंत नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सुरू होणार। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची विधानसभेत माहिती। अंबरनाथमध्ये धावत्या स्कूल व्हॅनमधनं पडून 3 विद्यार्थी जखमी। दोघांना किरकोळ जखमा तर एका विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत। पोलिसांकडून चालक ताब्यात। आणि यंदाच्या आषाढी वारीनं मोडले सर्व विक्रम। आषाढीच्या दिवशी पंढरीमध्ये 27 ते 28 लाख भाविकांची गर्दी। एआयच्या मदतीनं केली मोजणी।